मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडेंचा इशारा। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेला कुठेही सक्ती केली नाही, मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू, योगेश कदम यांची टीका। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला पण जी.आर. फडणवीसांनी काढला, हिंदी सक्तीसाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, ठाकरेंनी मात्र दबाव झुगारला होता, संजय राऊतांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरेंनी मोर्चामध्ये सहभागी होणं म्हणजे पुतळ्या मावशीचं प्रेम, ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली आणि गटही ठरवला, राऊतांनी काहीही आरोप करू नये, केशव उपाध्ये यांचं प्रत्युत्तर। सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक, मोदींच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरील आरोपानंतर दादा भुसेनकडून स्पष्ट। काटा लगा गल अभिनेत्री शेफाली जरीवालचं 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवालवर 6 ते 7 वर्षांपासून डॉक्टरांकडून उपचार, शेफाली व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन औषधांचे डोस घेत असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाहीत, अजितदादांशी मी रेग्युलर बोलते, फडणवीसांशी भेटून हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात, कोणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचे असल्यास काही करू शकत नाही, सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्यांचं उत्तर। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये विलास शिंदेंची हकालपट्टी करून मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती, माझ्या भावना व्यक्त केल्यानं कारवाई, पुढची भूमिका लवकरच स्पष्ट करणार, शिंदेंची माहिती। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार, रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार, 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। शरद पवार आणि अजित पवार एकत्रच आहेत, 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। वन विभागावर अजितदादांकडे निधी मागण्याची वेळ येता कामा नये, वन विभागानेच राज्य सरकारला पैसे दिले पाहिजेत, त्या दृष्टीनं येत्या 4 वर्षात क्षमता निर्माण करणार, गणेश नाईक यांची भूमिका। वर्सोवा ते भाईंदर किनारा मार्गासाठी लागणारी 165 हेक्टर जमीन 15 दिवसात हस्तांतरित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिकलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई, जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा पडणार।